सुंदर दिसते हिरा. अख्ख्या पंचक्रोशीत असं रूप शोधूनही सापडणार नाही. हे तेज, ही श्रीमंती कोणासाठी? फक्त त्यांच्यासाठी. हो, आमच्या धाकट्या सावकारांसाठी. पण ती दळिद्री त्या वेणूला गळ्यात बांधलं. वेणूला? माझ्या पायाच्या नखाशीही तिची तोड होऊ शकत नाही. ती त्या वाड्यात महाराणीसारखं मिरवतीये आणि मी इकडे तळमळतीये. पण ही हिरा माघार घेणारी नाहीये. तुला काय वाटलं? तू त्या घरात सून म्हणून गेलीस, मग काय झालं? त्यांच्या मनात अजूनही माझंच नाव कोरले गेलेलं आहे. आणि तू फक्त तिथं धुंडी भांडी करायला गेलीये आणि त्या पाषाण विठ्ठलाची पूजा करायला. पण लक्षात ठेव, ह्या हिरेची पकड तुझ्या गळ्यात बांधली गेली ना, तो तुझा कोण विठुराया तोही तुला वाचवू शकणार नाही. लहानपणी तू वाचलीस, पण आता डाव मोठा झालाय वेणू. बघ आता मी काय करते ते. तुला अशीच संपवेन की तुझं नाव देखील घ्यायला त्यांना किळस वाटेल. ते फक्त आणि फक्त माझेच आहे. आणि या जन्मी देखील त्यांना मी कोणाला शिवू देणार नाही. वेणू, तुझा काळ आलाय. तयार राहा.